गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, मी अमर पाटील पुस्तकांच्या पलीकडे या भागामध्ये सर्वांचं स्वागत करतो। आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे मेडिसिन या व्याख्येविषयी किंवा या डेफिनेशन विषयी। तर मेडिसिनला सर्वसाधारण मराठी भाषेमध्ये औषधे असं म्हणतात। तर ही औषध आणि औषधे या भागामध्ये आज आपण त्यांचा थोड्याबद्दल माहिती जाणून घेऊ। तर मेडिसिन हे बनलं कशापासून? तर मेडिसिन हे दोन घटकांपासून बनतं। एक म्हणजे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आणि दुसरा आहे एक्सिपियंट। म्हणजे की दुसरा जो भाग आहे एक्सिपियंट की त्याला कुठल्याही प्रकारची थेरapeutic ऍक्टिव्हिटी नसते, म्हणजे त्याला कोणताही गुणधर्म नसतो। आणि ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट जो आहे त्याला गुणधर्म असतो। म्हणजे काय की ज्या रोगासाठी जे औषध वापरलं जाणार आहे ते म्हणजे हे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असतं। मग हे एक्सिपियंट त्यालाच सायंटिफिक भाषेमध्ये ऍडिटिव्ह असे म्हणतात। हे कशासाठी ऍड करायचं असतं? तर ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स हा त्या एक्सिपियंट बरोबर मिक्स केला असता तर वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याचा आपल्याला फॉर्म्युलेशन किंवा डोसेज फॉर्म डिझाईन करता येतो। जसं की आपण बघितलं की उदाहरणार्थ आपण घेऊ पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम नावाचा ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट आहे। तर आपल्याला त्याचा डोसेज फॉर्म तयार करायचा असेल, फॉर एक्झाम्पल टॅबलेट, तर एक्सिपियंटची गरज भासेल, ऍडिटिव्हची गरज भासेल आणि अशा पद्धतीनं हा बनतो टॅबलेट। त्याच्यानंतर जर आपल्याला पॅरासिटामॉल सस्पेन्शन किंवा आपण सिरपमध्ये जर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक्सिपियंट्स लागतात अलॉंग विथ ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, तर बनतं असं औषध। याला आपण लिक्विड डोसेज फॉर्म असं म्हणतो। त्याच्यानंतर आपण बघितलं तर कॅप्सूल्स। तर कॅप्सूलसाठी सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल्स असेल, हार्ड जिलॅटिन कॅप्सूल्स असेल तर कॅप्सूल शेल लागेल आपल्याला त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर त्याची बॉडी सुद्धा लागेल आणि जे काही उरलेले जे काही ड्रग बरोबर लागणारे जे काही एक्सिपियंट्स आहेत ते सुद्धा लागतील। म्हणजे जे बनणारा जो काही फायनल प्रोडक्ट आहे एपीआय प्लस एक्सिपियंट्स और ऍडिटिव्ह्स त्याला आपण मेडिसिन असं म्हणणार आहे। आणि हे मेडिसिन लहानापासून ते मोठ्यांच्या पर्यंत काय केलं जातं, वापरलं जातं ऍज पर द डिरेक्शन ऑफ फिजिशियन किंवा फार्मासिस्ट किंवा काही औषधांच्या बॉटलवर स्पेसिफिकली काय केलेलं असतं, त्याचे डोसेस सुद्धा काय केलेले आहेत, प्रिस्क्राईब केलेले आहेत। जसं की आपण बघतो की याच्यावर वेट आणि डोस म्हणजे इतक्या वेटसाठी इतका डोस डिफाईन केलेला आहे। तर काही फार्मास्युटिकल कंपनीनी QR कोड सुद्धा दिलेले आहेत। या QR कोडचा जर आपण स्कॅन केला तर याच्यावर आपल्याला त्याचा क्लिनिकल रिपोर्ट्स म्हणजे क्लिनिकल स्टडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीनं वेगवेगळे ड्रग्ज जे काही मार्केटमध्ये आहेत ते सुद्धा आणखी अनेकदा आपल्याला व्हेरीफाईड आहेत का नाहीत हे सुद्धा आपण चेक करू शकतो। तर काही कंपन्यांनी अशा सुद्धा तर बारकोड दिलेले आहेत की तो जर आपण स्कॅन केला तर तो प्रोडक्ट व्हेरीफाईड आहे का नाही हे सुद्धा कळू शकतं। थँक्यू।